तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका गुड्डू। आज खूप दिवसाने व्लॉग येत आहे। व्लॉग बनवायचं कारण की आज दत्त जयंती आहे, तर आम्ही चालले आहे टेंबीला दत्त जयंतीची यात्रा भरते म्हणून चालले आम्ही। तर आम्ही सगळ्यांनी गाडी काढली आणि निघाले जायला। हा आहे आमच्या गावातला श्रीरामाचं मंदिर। आम्ही आमच्या गावातल्या मंदिरातले पाय पडले आणि येऊन पोहोचले लगेच टेंबीच्या यात्रेमध्ये येऊन बघतो तर काय एवढी गर्दी बाबा, नुसते आपले नवपूरचे पब्लिक दिसत होते। त्याच्याच नंतर लगेच आम्ही मंदिरात आले आणि पाया वगैरे सगळं पडून घेतलं। टेंबीच्या यात्रेमध्ये आपले नवपूरचे पब्लिक खूप जण होते। कोण कोण होते त्यांनी कमेंट करून नक्की सांगा। मंदिरात पाय वगैरे पडून नंतर आम्ही बाहेर लगेच प्रसाद घ्यायला आले। टेंबीच्या यात्रामध्ये भंडारा पण असतो, मग आम्ही पण विचार केला की चला आपण पण भंडाराचा आस्वाद घेऊ। आम्हाला कोणी खायचं विचारलं फक्त, मग बघ आम्ही कशा लाईनीत उभे राहतो। आम्हाला मित्र बोलला रे जेवून घे असं, आणि आमच्या तोंडात तो शब्द मिळतच नाही। म्हणून हे बघा ना कसे हावरेसारखे बसले, आणि त्याच्यामध्ये मी पण। चला मस्तपैकी सगळं जेवण बिवण करून घेतलं आणि आता फक्त फिरायची वेळ बाकी आहे। अरे आम्हाला सध्या ना ते कानातलं इंस्टाग्रामवर सुरू आहे ना, पीच वाजते कानातलं हेडफोन सारखं, ते आम्हाला शोधत होते, ते कुठे भेटतच नव्हतं आम्हाला। आणि या पोरांकडे बघून असं वाटत होतं की आम्ही पण लहानपणी असंच करायचे। आणि तुम्हाला लग्नात हळदीला कुठे कोल्हापूरची जोडी पाहिजे असेल तर टेंबीच्या यात्रेत नक्की या। ह्या बेलपुरीवाल्याला तर तुम्ही ओळखत असेल, नांदगाव साकासर मध्ये नेहमी पडलेला असतो, तो आज आम्हाला टेंबीच्या यात्रेमध्ये भेटला। आणि हा अनिल बघा ना कसा बदाम शेक खा लागलाय, कोणाला विचारत पण नाही खातो का नाही। आणि हा आपला अमित भाई, कोणती पण यात्रा असो तो आपल्याला कुठे ना कुठे दिसणार, कारण ते त्याचं काम आहे आणि तो ते करणारच। तर चला आजच्या पुरते एवढंच, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि फॉलो नक्की करा।